नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, आम्ही गावी आलेलो आहोत आणि हे आमचं गावाकडचं घर आहे. तर बघू शकता आपण, हे आमचं गावाकडचं घर आहे आणि छोटासाच ब्लॉक होणार आहे आज माळवं तोडण्याचा. तर चला बघूया आपण आज काय काय माळवं निघतंय. तर बघा, मयूर इथं वालाचे शेंगा तोडत आहेत आणि आमच्या घरापुढे एक वालाच्या शेंगांचा वेल आले मोठा असा हा एकच वेल आहे, त्याला भरपूर अशा वालाच्या शेंगा लागलेल्या आहेत. बघा की बघा किती साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत वालाच्या वेलाला आणि भरपूर असा हा लांब लचक वालाच्या शेंगांचा वेल आहे. आंब्याच्या झाडावरती सकट हा वेल गेलेला आहे. भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहेत त्याला. तर चला आपण शेंगा तोडूया आणि बघूया किती शेंगा निघत आहेत वालाच्या. आणि इथं बघा, ह्या आंब्याच्या झाडाला छोट्या छोट्या अशा कैऱ्या लागलेल्या आहेत आणि काही ठिकाणी मोठ्या मोठ्या कैऱ्या पण लागलेल्या आहेत. ह्याच्यात दोन प्रकारचे आंबे आहेत, त्यामुळे कुठे छोट्या आणि कुठे मोठ्या अशा दोन्ही प्रकारचे आंबे इथं लागलेले आहेत. आणि मयूर बघा वरती चढून शेंगा तोडत आहे. बघा मयूरपाशीच किती साऱ्या शेंगा लागलेल्या आहेत. बघा पडवीवर चढून मयूर शेंगा तोडत आहे. बघा एवढ्या सगळ्या शेंगा आम्ही तोडलेल्या आहेत आणि अजून पण आम्ही शेंगा तोडत आहोत. बघा बघा एवढ्या सगळ्या शेंगा निघलेल्या आहेत. मयूर आता आतमध्ये गेलेला आहे शेंगा तोडण्यासाठी. बघा एवढ्या सगळ्या शेंगा निघलेल्या आहेत वालाच्या. पूर्ण पाटीटीलची भरून शेंगा निघलेल्या आहेत आणि आता आम्ही वांगी तोडण्यासाठी चाललेलो आहोत. तर बघा चला आपण वांगी तोडूया. हे बघा, हे आता येत आहे, तिथं आमची शेती आहे. बघा किती छान अशी शेतीत दिसतं, हिरवगार अशी कांद्याची पात. बघा इथं वांग्याची झाडं आहेत. चला आपण बघूया किती वांगी निघत आहेत. तर भरपूर असे काटेरी झाडं आहेत वांग्यांची आणि भरपूर असं काटे पण टोचत आहेत वांग्यांचे. बघा एक वांग तोडलेलं आहे मी. मयूर काही तोडतोय, मी तोडते. बघा नुसते हिरवीगार झाडं आहेत. एक पिवळं पण वांग घेतलेलं आहे. तर बघू शकता, बघा किती सारी वांग्यांची झाडं आहेत. इथून तिथून अख्खी सगळी वांग्यांचीच झाडं आहेत, लाईन लागलेली आहे आणि एवढी सगळी वांगी आम्ही तोडलेली आहेत. काही वांगी भरतासाठी तोडलेली आहेत मोठी मोठी. बघा एवढी सगळी वांगी निघलेली आहेत. मयूर तरी पण अजून वांगी तोडतच आहेत. बघा बघा एवढी सगळी वांगी निघलेली आहेत. हे बघा वरती असा लसूण लटकवतात गावी. हे बघा एवढी वांगी निघलेली आहेत, एवढ्या वालाच्या शेंगा निघलेल्या आहेत आणि हे सासऱ्यांनी कवट आणलेलं आहे. हो काही मी म्हटलेलं तुम्हाला, पिवळं वांग बियासाठी आणलेलं आहे. आणि हे आळूची पानं बघा मयूर दाखवत आहे. बघा आणि मयूर बघा कसं निवडून ठेवत आहे भाजीपाला. आणि एवढे सगळं निघलेले आहेत वांगी. आणि तुम्हाला आमचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा एवढा सगळा भाजीपाला निघलेला आहे. मयूर बघा कसा दाखवत आहे. बघा मयूरनी पण मला खूप भाजीपाला तोडू लागितला आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.